अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटारडे आणि भंपक आहात. कुठे ईडी आणि सीबीआय हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे. 800 आणि 900 कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करणं ही काही लहान गोष्ट नाही आहे ना. आणि शेतकरी नसलेल्यांना, बिल्डरांना हे पैसे मिळालेले भूसंपादनाच्या नावात. बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक, काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे. सर, नंदुरबारमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे. महाविकास आघाडी पुन्हा काही सभा नंदुरबार यावेळेला महाविकास आघाडी जिंकते. नंदुरबार हा परंपरेने काँग्रेसचा गड राहिला. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्ष नंदुरबारमधून करत आलेल्या आहे. यावेळेला प्रियंका गांधी आल्या आणि तिथे परिवर्तन होत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते आहे. फडणवीसांनी एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून निवडणुकीसाठी 550 कोटी मोदींनी घेतले. काय नक्की आरोप, काय तुम्हाला? आरोप मी आज करत नाही आहे. तुम्ही जर त्यांचं बँकेची खाती जी यादी आलेली आहे निवडणूक रोख्यांसंदर्भातली, त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसे घेतले 550 कोटी रुपये. गोमांस बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले. हे रेकॉर्डवरती आहे ना. हे काय मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही. हे रेकॉर्ड 550 कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या एका बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदीविरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, हा गोंधळ घालायचा, गोमाता करायचं, आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे. ढोंग नाही तर काय. मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा आहे ना. फार गाजला होता काळूबाळूचा तमाशा. ही संस्कृती आहे ती. तुम्ही तमाशाचा अपमान करताय. काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळूबाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती. लोकांना जागा केलं होतं. आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळूबाळू यांचा तमाशा. आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही. म्हणून त्यांना काळूबाळू कोणी माहीत नाहीत. अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला. हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली. मुलाखतीत म्हटलंय की पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांनी असं म्हटलं की पुढचे पंतप्रधान अमित शहा असतील. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदींनी एक नियम केला आहे. 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही. सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागेल. ही पुढली गोष्ट. पण त्याच्या आधी मी म्हणतो 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत. तेव्हा अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच येणार नाही. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलंय की युतीची सत्ता आल्यापासून 1999 पासून उद्धवजींना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले. आम्हाला स्वप्न पडत नाही, अजिबात नाही. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहे. तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक तुम्हाला जो काय स्वप्नातला आजार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे. चला, थँक्यू. असं देखील म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरेंनी. कधी? का दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना. हे फडणवीसना माहीत नाही आहे. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं. अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. म्हणजे पेशंट मरतात टेबलावरच. पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत.
नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, शिवसेना प्रमुखांनी. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्रीपदासाठी. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते, फार आमदार असतील. भाषणात बोलताना एक टीका केलेली आहे की मोदींना शिळे देणारे तर त्यांच्या शेजारी बसलेत आणि मुस्लिमांचा फतवा जो काढला जात आहे त्याबद्दल बोलतायत म्हणून. ते नक्की तुम्हाला राज ठाकरेंना म्हणायचं होतं का काय नक्की तुम्ही ठरवा मी कोणाला म्हणालो होतो. तर चुकीचं काय आहे? फतवा म्हणजे कसला फतवा असतो? आम्ही पण सांगतो ना, आम्ही सुद्धा हा आमचा फतवाच आहे. या देशातल्या राष्ट्रभक्तांनी देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मतदान करावं, हा फतवा समजा तुम्ही. असं जर फतवा कुणी काढत असेल की देश वाचवण्यासाठी, स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, तर हा फतवा कसा का असू शकतो? का कळतं का त्यांना? सर, उद्धव ठाकरेंचा कसा दौरा राहणार आहे प्रचाराचा आणि महाविकास आघाडीचे कोणते